यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर झालंय. गृह खातं भाजपकडेच असणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खातं असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खात्याची जबाबदारी असणार आहे. एकनाथ शिंदेंना नगरविकास खातं राखण्यात यश आलंय. राष्ट्रवादीकडे अर्थ खातं कायम राहिले. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा देण्यात आली आहे. उदय सामंतांकडे त्यांचं खातं कायम राहिलंय. उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दादा भुसेंकडे शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी आहे आणि या खातेवाटपात सुद्धा शिवसेनेकडेच शालेय शिक्षण खातं राखीव राहिले. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बावनकुळेंना महसूल मंत्रीपद मिळालेलं आहे. पंकजा मुंडेंवर भाजपनं पर्यावरण खात्याची जबाबदारी दिली. पंकजा मुंडेंना पर्यावरण मंत्रीपद देण्यात आलंय. शिवेंद्रराजे भोसलेंकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी दिली गेली आहे. शिवेंद्रराजे भोसलेंना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद देण्यात आलंय. गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी असणार आहे. दोन्ही मंत्र्यांना एकच खातं देण्यात आलंय. सुधीर मुनगंटीवारांचं वन खातं आता गणेश नाईकांकडे आलंय. गणेश नाईकांकडे वनमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आदिती तटकरेंना सुद्धा त्यांचं खातं कायम राखण्यात यश आलंय. आदिती तटकरेंकडे पुन्हा एकदा महिला आणि बालकल्याण विकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नितेश राणेंकडे मत्स्य आणि बंदर विकास खात्याची जबाबदारी दिली आहे. नितेश राणेंना मत्स्य आणि बंदरे मंत्रीपद देण्यात आलंय. माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. भरत गोगावलेंना रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी दिली गेली आहे. गोगावलेंकडे रोजगार मंत्रीपद सुद्धा देण्यात आलंय. अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबदारी नरहरी झिरवाळ यांच्याकडे देण्यात आली आहे. झिरवाळ अन्न आणि औषध मंत्रिपदाची जबाबदारी घेणार आहेत. शंभूराज देसाईंकडे पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांकडे उच्च आणि तंत्र शिक्षण तसंच संसदीय कामकाज खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गुलाबराव पाटलांकडे पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली असून गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी घेणार आहेत. धनंजय मुंडेंकडे अन्न आणि नागरी पुरवठा त्याचसोबत ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलंय. माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी दिली गेली आहे. कृषी मंत्रिपदाची जबाबदारी माणिकराव कोकाटे पार पाडणार आहेत. संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. 3 मार्च 2025 मध्ये विधिमंडळ अर्थसंकल्पाचं अधिवेशन होणार आहे. अजित पवारांनी अधिवेशन संपताच थेट बीडमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबाचं सांत्वन केलं. मास्टर माइंड कुणीही असो कुणाला सोडणार नाही, दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणारच असं आश्वासन अजित पवारांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलं. बीडमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अजित पवारांसमोर घोषणाबाजी केली. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी गावकऱ्यांनी केली. अजित पवार नाराज नाहीत, ते माझी परवानगी घेऊनच बीडमध्ये गेलेत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. अधिवेशन यशस्वीरित्या पार पडलंय. महायुतीचं सरकार पुन्हा आलंय. टीम टीच आहे, फक्त मॅच नवीन आहे. त्यामुळे सर्व योजना सुरू राहणार असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. काही लोकांना वाटतं की सभागृहात बोलण्यापेक्षा मीडियासमोर बोलणं म्हणजे झालं असं म्हणत आदित्य ठाकरेंना त्यांनी टोला लगावला. मी बीडचे पालक आहेच, मात्र आता पालकमंत्री करायचं की नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरवतील असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. रुपाली चाकणकर यांनी छगन भुजबळ यांच्या समर्थकांवरती नाराजी व्यक्त केली. भुजबळ समर्थकांनी निषेध नोंदवावा, मात्र त्यांनी दादांच्या पुतळ्याला जोडे मारले याचा निषेध करत रुपाली चाकणकर समर्थकांवरती संतापल्या. काँग्रेस आणि राहुल गांधींकडून वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जात असल्याचा आरोप करत बोरिवली बार असोसिएशनकडून निदर्शनं करण्यात आली. यावेळी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मुंबईत ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेना भवन इथे शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सेना भवनासमोर रास्ता रोको आंदोलन करत शहांविरोधात घोषणाबाजी केली। गुहागरमध्ये काही दिवसांपूर्वी 4 प्राध्यापकांना लाठ्याकाठ्यांचा रॉडनं बेदम मारहाण करण्यात आली होती। याच्या निषेधार्थ गुहागरमध्ये शेकडो प्राध्यापकांनी निषेध मोर्चा काढला। नाताळची सुट्टी आणि चालू वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी साई संस्थान सज्ज झाले। 31 डिसेंबर रोजी साई समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं असणार आहे। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर आहेत। दुपारी 1ला ते दिल्लीतनं नांदेडला येतील। तिथून दुपारी 2:45ला ते परभणीत दाखल होतील। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं गृह खातं स्वतःकडे ठेवलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिपद मिळवण्यासाठी आग्रही होते। शिंदे यांना गृह खातं मिळालं नसलं तरी नगरविकास आणि गृहनिर्माण ही 2 महत्त्वाची खाती स्वतःला मिळवण्यात शिंदे यशस्वी ठरले। राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं। यामध्ये पुणे जिल्ह्याच्या वाट्याला दमदार खाती आलेली आहेत। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खातं आलं असून त्याचा फायदा जिल्ह्यातील 21 आमदारांना होऊ शकतो। महायुतीने खातेवाटप जाहीर केलं त्यात आधीच्या सरकारमध्ये ज्यांच्याकडे खाती होती ती आता बदलण्यात आल्याचं दिसतंय। ज्यांना डावललं त्यांची देखील खाती काही नव्या चेहऱ्यांकडे सोपवण्यात आली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद होतं। ते खातं आता भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसलेंकडे देण्यात आलंय। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महायुती सरकारमध्ये महसूल खातं होतं। विखेंनी महसूल खातं गमावलंय। त्यांच्याकडे आता जलसंधारण खातं देण्यात आलंय तर महसूल खातं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिलंय। महायुती सरकारमध्ये पुढील 5 वर्ष फक्त आणि फक्त सातारा जिल्ह्याचा दबदबा असणार आहे। 3ही पक्षांकडून साताऱ्यातील 4ही मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आल्यामुळे सातारा जिल्ह्याचा सरकारमध्ये बुलंद आवाज झालाय। पंकजा मुंडेंना पर्यावरण आणि हवामान बदल आणि पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर धनंजय मुंडेंना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे। सरकारनं निवडणुकीच्या संदर्भातील नियमात एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय। सरकारनं दुरुपयोग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेज सोबतच उमेदवारांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग सारख्या काही इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांना सार्वजनिक निरीक्षणापासून रोखण्यासाठी निवडणुकीच्या नियमात बदल केलाय। नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक काही प्रमाणात घटली आहे। किरकोळ बाजारात डाळिंबाची तब्बल 200 ते 300 रुपये किलोच्या दरानं विक्री केली जाते। सर्वत्र नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे। अशातच खासगी शेफला अधिक पसंती मिळते। शेफला आधीच्या बुकिंग्स मिळत आहेत आणि काही ठिकाणी शेफची चणचण भासते। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचा 8पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। यासंबंधीचा प्रस्ताव MSRDC कडनं फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय। मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्यामुळे काम रेंगाळलंय। त्यामुळे आता MSRDCला या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे। मुंबईतील नीलकमल बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा 15वर पोहोचलाय। बोट अपघातात बेपत्ता असलेल्या 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह शनिवारी शोध मोहिमेदरम्यान सापडला। या प्रकरणी नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात कुलाबा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। गेटवे ऑफ इंडिया इथून घारापुरीला जाणाऱ्या नीलकमल बोटीला अपघात झाला होता। अपघाताच्या चौकशी अंतर्गत बोटीतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचं स्पष्ट झालंय। याची गंभीर दखल घेत मुंबई सागरी मंडळानं अखेर आता नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्वे प्रमाणपत्र निलंबित केलंय। मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील सहाय्यक परिचारिकांना दिलासा मिळाला। 139 परिचारिकांचा जानेवारीमध्ये तर उर्वरित 39 परिचारिकांचा फेब्रुवारीमध्ये पगार होईल असं आश्वासन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलंय। एकीकडे कर्जावरील व्याजदरात कपात होत नसताना मोदी सरकारनं पुन्हा एकदा महागाईचा बॉम्ब टाकलाय। विमा क्षेत्रात जीएसटी कपातीचा निर्णय घेण्याच्या आग्रही मागणीला जीएसटी परिषदेनं वाटण्याची अक्षता लावली आहे। त्यामुळे देशभरात नाराजीचा सूर आहे। राज्यातील 23 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। त्यामध्ये नंदिनी मिलिंद आवाडे यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर विधान परिषदेचे उपसभापती यांचे खासगी सचिव रवींद्र जिवाजी खेमुडकर यांची मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागाच्या मुंबई सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबईतील विशेषतः उपनगरातील हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता दिवाळीपासून दिवसेंदिवस खालावल्याची उच्च न्यायालयानं शुक्रवारी गंभीर दखल घेतली। ही स्थिती पुन्हा उद्भवण्यासाठी
तसंच स्थिती पुन्हा उद्भवण्यासाठी महापालिका, राज्य सरकार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची म्हणजेच MPCBची वर्षभर ठोस प्रयत्न न करण्याची निष्क्रियता जबाबदार असल्याची टीका न्यायालयानं केली. न्यायालय आदेश देईपर्यंत कुणालाच काही करायचं नसल्याचं न्यायालयानं यंत्रणांना सुनावलं. मुंबईला भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसाठी शहर आणि उपनगरातील समुद्रकिनारे आकर्षक ठरत आहेत. यातील 8 समुद्रकिनारे धोकादायक ठरलेत, तर केवळ 2च किनारे पर्यटनासाठी सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालंय. मुंबईतील 12 पैकी गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी पर्यटकांच्या दृष्टीनं सुरक्षित असल्याचं शासन निर्णय आणि महापालिकेच्या नोंदीवरनं स्पष्ट झालंय. पुण्याच्या लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरनं विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. शनिवार, रविवार आणि तब्बल 200 पेक्षा जास्त विमानांचं उड्डाण होतंय. शिवाय पुण्यातून देशातील 35 विमानतळांसोबतच 3 आंतरराष्ट्रीय उड्डाणांना थेट कनेक्टिव्हिटी जोडण्यात आल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बंद पडलेले आणि अतिक्रमित वहिवाट रस्ते उपयोगात आणण्यासाठी 42 दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम आखलाय. त्यासाठी काढण्यात आलेल्या परिपत्रकामुळे ग्रामीण रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत आणि अनेक शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता सन 2024-25 पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना 50 प्रतिदिन प्रति गोवंश अनुदान मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत आहे. शिरूर जिल्ह्यातील सर्व 1366 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संगणकीकृत करून त्या ऑनलाईन प्रणालीद्वारे जोडल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांनी दिली. यवतमाळच्या खुल्या बाजारात कापसाचे दर घसरताच शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी थेट CCIच्या कापूस संकलन केंद्रावरती प्रचंड गर्दी केली. ही गर्दी अचानक ओव्हरलोड झाल्यामुळे CCIचे कापूस खरेदीचं गणित कोलमडलंय. कापूस ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे CCIनं 3 केंद्रामध्ये कापूस खरेदी तुर्तास बंद ठेवली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 2190 क्विंटल आवक झाली. यात मक्याला 2178 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची 43,499 क्विंटल आवक झाली, तर सोयाबीनला 4,038 रुपये प्रति क्विंटल रुपये इतका दर मिळालाय. तर बाजार समितीत लोकल पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक झाली आहे. राज्यातील बाजारात कांद्याची 93,000 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात 46,000 क्विंटलची सर्वाधिक आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून ते 2,900 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन 1 महिना उलटलाय, तरी आतापर्यंत राज्यातील जवळपास 186 साखर कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केलेली आहे. यंदा ऊसाचं क्षेत्र कमी असल्यामुळे साखरेचं उत्पादन किती होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. तर विस्मा यांनी साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवलाय. राज्यामध्ये थंडीचा जोर वाढलाय. मुंबईसोबतच कोकणात तापमानात सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशांनी घट झाली आहे. पुढील काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. पिंपरीमध्ये अन्नपदार्थ विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत परवाना नोंदणी घेऊनच व्यवसाय करणं बंधनकारक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून परवाना दिला जातो, तर ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाखांच्या आत आहे त्यांची नोंदणी केली जाते. सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लाचखोरीचे 13 गुन्हे घडलेत. यामध्ये 5 लाचखोर महिलांचा समावेश आहे. लाच घेण्यात महसूल आणि पोलीस हे 2 विभाग आघाडीवर आहेत, तर महिला लाचखोरांमध्ये दोन्ही विभागातील महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संक्रांतीची चाहूल लागताच सर्वांना पतंग उडवण्याचे वेध लागले. तशातच नायलॉन मांजाची विक्री करताना कुणी आढळलं तर कठोर कारवाई करण्याचा इशारा छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी दिलाय. गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता सन 2024-25 पासून गोशाळेमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना प्रतिदिन 50 रुपये गोवंश अनुदान देण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत आहे. पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्यानं वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील 23,374 लोकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले. इथे छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.